ज्या क्षणाची वाट महाराष्ट्रातील लाखो डीएड आणि बीएड धारक आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण अखेर आलेला आहे। पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 ची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। मुलाखतीशिवाय म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू शिक्षक भरतीची निवड यादी आज जाहीर होत आहे। किती जागांसाठी शिफारस झाली, कट ऑफ काय असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं सिलेक्शन झालंय की नाही हे कसं चेक करायचं, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। व्हिडिओ एंडपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टडी फ्लो अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर। जर तुम्ही पहिल्यांदा असाल तर बेल आयकॉनवर प्रेस करा, सबस्क्राइब करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, म्हणजे शिक्षक भरतीच्या कोणत्याही अपडेट्स तुमच्याकडून मिस होणार नाहीत। डिस्क्रिप्शनमध्ये इम्पॉर्टंट लिंक्स आहेत, चेक करा। डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लिंकला क्लिक करून तुम्ही ही लिस्ट जी आहे ती ॲक्सेस करू शकता। मित्रांनो, आज पवित्र प्रणालीमार्फत एक अतिशय महत्त्वाची प्रेस नोट जाहीर करण्यात आली आहे। थोडं फ्लॅशबॅकमध्ये जाऊया। शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट 2025 ही 27 मे ते 4 जून 2025 या काळात झाली होती। या परीक्षेला तब्बल 2,28,804 उमेदवारांनी नोंदणी केली। त्यापैकी 1,90,108 उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्र पूर्ण केलं होतं। याबद्दल आपण अपडेट सांगितली होती। तुम्ही सर्वांनी 6 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट 2026 या काळात प्राधान्यक्रम भरले होते आणि हो मित्रांनो, याच प्राधान्यक्रमाची कारवाई पूर्ण होऊन आज संध्याकाळी 7 वाजता मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यू या प्रकरणातील जे गुणवत्ता यादी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नेमक्या किती जागांसाठी उमेदवारांची शिफारस झालेली आहे। तर बघा, यासाठी आपण स्क्रीनवर दिसणारा तक्ता पाहू शकता। एकूण मुलाखतीशिवाय भरायच्या जागा होत्या 19,754 आणि त्यापैकी आता 13,119 उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे। म्हणजेच मित्रांनो, कोणत्या व्यवस्थापनात किती शिफारसी झाल्यात ते पाहूया। बघा, जिल्हा परिषद सर्वात जास्त जागा इथेच आहेत। 13,225 पैकी 8,481 उमेदवारांची निवड झाली आहे। नगरपालिका किंवा नगर परिषद पाहिलं तर 280 पैकी 226 उमेदवार, महानगरपालिका 1954 पैकी 1306 उमेदवार, आदिवासी विकास विभागामध्ये 2421 पैकी 1601 उमेदवार आणि खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये 1818 पैकी 1451 उमेदवार। हा तक्ता पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की जवळपास 6,635 जागा रिक्त राहिल्या होत्या। त्या का राहिल्या याचं कारण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता हे जर लिंक तुम्हाला ॲक्सेस करायची आहे तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये पहिली लिंक आहे, त्याला क्लिक करा। आता पाहूया आपण की कोणत्या इयत्तेसाठी किती शिक्षकांची निवड झालेली आहे। तर बघा, इयत्ता 1ली ते 5वी प्राथमिक सर्वात मोठा आकडा इथे आहे। 12,671 जागांपैकी 7,541 उमेदवारांची शिफारस झाली। इयत्ता 6वी ते 8वी उच्च प्राथमिक 5,421 पैकी 4,207 पदे आणि इयत्ता 9वी ते 10वी माध्यमिक 1,298 पैकी 1,119 पदे आणि शेवट इयत्ता 11वी ते 12वी उच्च माध्यमिक 364 पैकी 252 पदे। मित्रांनो, यावरून स्पष्ट होतं की प्राथमिक आणि उच्च प्राथमिक स्तरावर खूप मोठी भरती झालेली आहे। आता वळूयात त्या प्रश्नाकडे जो तुमच्या सर्वांच्या मनात घोळ घालत असेल। तब्बल 6,500 जागा रिक्त का राहिल्या, उमेदवारांची शिफारस का झाली नाही? तर मित्रांनो, शासनाने या प्रेस नोटमध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे की माजी सैनिक 15% आणि अंशकालीन 10% या समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्धच न झाल्यामुळे अनुक्रमे 2,760 आणि 1,760 ही जी पदे आहेत ते रिक्त राहिलेले आहेत। तसेच अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी प्रवर्गातील 802 आणि पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील 1408 पदे योग्य उमेदवार न मिळाल्याने रिक्त राहिलेली आहेत। याचा अर्थ असा की खुल्या किंवा इतर प्रवर्गातील मुलांसाठी या जागा कन्वर्ट झाल्या नाहीत किंवा त्या विशिष्ट कॅटेगरीचे पात्र उमेदवार तिथं मिळालेलेच नाहीयेत। आता सर्वात आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट, तुमची निवड झाली आहे की नाही हे कसं चेक करायचं? मित्रांनो, निकाल पाहण्यासाठी तुम्हाला पवित्र पोर्टलच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल। वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये पहिली दिलेली आहे, त्याला क्लिक करा। तिथून आर्टिकल ओपन होईल, त्यामध्ये तुम्हाला ही लिंक मिळेल। या वेबसाईटवर जाऊन कॅन्डिडेट लॉग इन करा, तुमचा रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड टाका। डॅशबोर्डवर तुम्ही तुमचा रिकमेंडेड स्टेटस चेक करा। जर तिथे तुमच्या नावासमोर व्यवस्थापनाचे नाव आले असेल, उदाहरणार्थ ZP पुणे किंवा रयत शिक्षण संस्था दिसत असेल तर कॉंग्रॅच्युलेशन्स, तुमची निवड झालेली आहे। ज्या उमेदवारांची या यादीत निवड झाली आहे त्या सर्व भावी शिक्षकांना स्टडी फ्लो अपडेट्स तर्फे खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो, तुमची निवड कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या शाळेवर झाली आहे हे मला खाली कॉमेंट करून सांगायला विसरू नका। मला वाचायला आणि हे जाणून घ्यायला खूप आवडेल। आणि ज्या विद्यार्थ्यांचा नंबर यादीत लागला नाहीये त्यांनी अजिबात निराश होऊ नका, अजून मुलाखतीसहची यादी यायची बाकी आहे। त्याबद्दलचे अपडेट सुद्धा मी आपल्या चॅनलवर लवकरच घेऊन येईल। हा व्हिडिओ तुमच्या सर्व बीएड डीएडच्या ग्रुप्सवर मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही आनंदाची बातमी पोहोचेल। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शिक्षक भरतीच्या प्रत्येक अचूक अपडेटसाठी स्टडी फ्लो अपडेट्सला सबस्क्राइब करा विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत। तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।